नमस्कार मित्र हो, पीयू मराठी युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत। आज आपण स्वामीशी गप्पा मारण्यासाठी आलोय। स्वामी म्हणजेच इचलकरंजी मशानभूमीतील राखणदार। जेव्हा चौघांच्या खांद्यावर पाचवा असतोच तेव्हा या स्वामीची गरज भासते। स्वामी तुमचं संपूर्ण बालपण आणि बालपण कर्नाटकात आपला इचलकरंजीत येऊन 55 वर्ष झालं। आम्ही मागावर काम करतो तो माझ्या डोळ्यावरनं ऑपरेशन झालं म्हणताना घरात होतं। आपला भाऊ शेठजी पुत्र शेठजी आम्हाला घरात बसवला, पक्षी इथं या म्हणून आम्हाला आणून दिलं। आम्ही 22 वर्ष इथं काम करतो। 22 वर्ष काम करता। हा, स्वामी तुमचं कुटुंब आता सध्या कुठे असतं? इथं चंदूर शिवनगरात आहे। सगळे पोरा गिरा बायको गिको सगळी इथं चंदूर शिवनगरात आहे। तुमच्या लहानपणीची आठवण एक आम्हाला सांगू शकाल का? बालपणातील काय आठवण करायचं बाळा, आमच्या आई वडील आठवण येते आम्हाला। आई वडील मेल्यानंतर आई वडील आठवण येते, बाकी काय होत नाही। इचलकरंजी याच कामाच्या निमित्ताने आलात की आणखी कोणतं काम कारण होतं? काय नाही, आमच्या जरा आई वडील असताना जरा तो परिस्थिती चांगलं होतं। आई वडील मेल्यानंतर जरा तो परिस्थिती गंभीर आला म्हणताना इथं राबून खायला आला। मी इथं आल्यानंतर तो इकडे इकडे शिवणगी कारखान्यात पहिल्या कारखान्यात केलं, नंतर बुत्र साहेब कडे आलं। इथं आल्यानंतर आम्हाला चांगलं झालं। स्वामी, प्रेत जळताना तुम्हाला एखादा रात्रीच्या वेळी भयानक असा अनुभव कोणता आला आहे का? काय अनुभव, 22 वर्ष आम्ही काम करतो, काय अनुभव नाही, काय नाही, आहे ते सुखीनं आहे। आतापर्यंत तुम्ही किती प्रेत असं म्हणजे त्यांना दहन केला? अरे हिसाब ठेवायचं शक्य नाही बाळा। काय आम्ही अंदाज 75,000 लोक जळला बहुतेक, अजून जास्तीत झाला खरे 75,000 झालं म्हणाय। अचानक तुम्हाला कामाच्या निमित्ताने गावी जाण्याचा जर योग आला तर इथले राखणदार कोण करतं? तिथं एक गडी ठेवून जातो आम्ही, आपलं शेठजी दादाला सांगून जातो, असं असं आमच्या गावाकडे जाणार आहे 4 दिवस म्हणून सांगून जातो। एक गडी ठेवून जातो। आता इथलं सगळं आपलं इचलकरंजी महानगरपालिका पाहते, तर तुम्हाला आणखी कोणतं गरज आहे का इचलकरंजी महानगरपालिकेकडून? काय गरज आहे, आपलं बुत्र साहेब आहे ना, हे देते आम्ही खातो बाळ, बाकी काय नाही। बाकी काय नाही. हे नगरपालिकेवाला इथं येत नाही, बघत नाही, काय नाही। मिलं तर सुजावून जाणार स्वामीला असलं की नेल दादा म्हणून आहे ना बुत्र साहेब, आम्हाला सगळी व्यवस्था करतात।